मित्रांनो आणि नमस्कार लाडक्या बहिणी. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी एक महत्वाची बातमी आहे. आणि जे या योजनेविषयी सध्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे आणि जी माहिती तुम्हाला मिळत आहे, त्या माहिती संदर्भातच एक तुम्हाला महत्वाची बातमी देणार आहे. तर गेले 3 ते 4 महिने झालं तुम्हाला माहितच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. आणि त्या योजनेचा सर्व लाडक्या बहिणींना व्यवस्थित त्याचा लाभ पण मिळत आहे. पण काही अशा महिला आहेत की त्यांना त्याचा लाभ मिळत नाहीये. तर त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेऊन त्याचा लाभ मिळण्यास पात्र व्हावं. तर मित्रहो, महाराष्ट्र शासनाने ही योजना काढून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काढून लाडक्या बहिणींसाठी चांगलं केलेलं आहे मित्रांनो. आणि या योजनेसंदर्भातच तुम्हाला एक महत्वाची बातमी देणार आहे आणि एक त्यामध्ये जे चाललेली अफवा आहे या संदर्भातच तुम्हाला एक थोडक्यात माहिती देणार आहे. तर मित्रहो, महाराष्ट्र शासन खूप सारे आश्वासन देत आहे मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेमार्फत आणि लाडक्या बहिणींना खूप सारे आश्वासन देत आहे की या योजनेमार्फत अजून तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि कोणते कोणते यामधून तुम्हाला लाभ घेता येणार आहे. त्या संदर्भातच आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रहो व लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण गेले 5 महिने झालं यशस्वीरित्या चालू आहे आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र झाल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ सुद्धा मिळत आहे. आणि वारंवार शासन याच्यामध्ये आश्वासनं देत आहे आणि वारंवार शासन याच्यामध्ये बदल करत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे हप्ते देत असताना शासनाला खूप कठीण जात आहे आणि खूप जड जात आहे. तरी सुद्धा शासन याच्यामध्ये अजून वारंवार आश्वासनं देत आहे आणि वारंवार त्यामध्ये बदल करत आहे. तर आता महाराष्ट्र शासनाने असं आश्वासन दिलं आहे की सर्व लाडक्या बहिणींना अँड्रॉइड मोबाईल आणि पैठणी देणार असं आश्वासन दिलं आहे मित्रांनो. तर मित्रहो, मला ही एकदम खोटी बातमी वाटते आणि ही अफवा आहे. आणि आता तरी अजून तरी कुठल्याही प्रकारचं त्यांनी जी.आर. काढलेला नाहीये आणि कुठल्याही प्रकारचा त्यावर अंमलबजावणी केलेली नाहीये. तर मित्रहो, ही मोबाईलची जी बातमी आहे ती सरळ सरळ खोटी आहे. सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, कुणीही या मोबाईलच्या अफवेवर विश्वास ठेवू नका. कारण या योजनेमध्ये खूप मोठा घोळ होण्याची शक्यता आहे आणि खूप मोठा स्कॅम होण्याची शक्यता आहे. तर मित्रहो, मोबाईल कुणाला मिळणार होता? गेले 5 वर्ष झालं ज्या अंगणवाडी सेविका ज्या कार्यरत आहेत त्यांना शासनातर्फे त्या ऑनलाईन काम करण्यासाठी मोबाईल दिला जाणार होता. तो 5 वर्ष झालं जी.आर. निघून त्याला आणि तोच जी.आर. आता त्यांनी प्रदर्शित केलेला आहे आणि त्यांना मोबाईल मिळणार आहे. लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार नाहीये. ही जी अफवा आहे तुमच्यापर्यंत पोहोचलेली, जे की तुम्हाला लाडक्या बहिणींच्या योजनेअंतर्गत मोबाईल मिळणार आहे, ही सरळ सरळ खोटी आहे मित्रांनो. त्यामुळं लाडक्या बहिणींनी कुठेही जाऊन फॉर्म भरू नये व कुठेही आपले डॉक्युमेंट देऊ नये. याच्यातून तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता. त्यामुळे जी ही मोबाईल योजना आहे आणि लाडक्या बहिणींना जो मोबाईल दिला जाणार आहे ती सरळ सरळ खोटी आहे लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो. तर मित्रहो आणि लाडक्या बहिणींनो, अशा अफवावर विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा. त्यामुळे कुठेही तुम्ही तुमचा फॉर्म भरू नका. अजून तरीही कुठेही ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेलं नाहीये. त्यामुळे हीच माझी लाडक्या बहिणींना विनंती राहील की तुम्ही कुठेही तुम्हाला मोबाईल मिळणार नाही आणि ही सरळ सरळ अफवा आहे. कारण सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल देणं ही जी संकल्पना आहे ती खोटी आहे आणि ही अशक्य गोष्ट आहे. ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणींचा हप्ता टाकण्यामध्येच खूप परेशान झाले आहे आणि त्यानंतर ही जी अफवा त्यांनी पसरवलेली आहे ही गोष्ट शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही या अफवेवर विश्वास ठेवू नका, ही माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे.